डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एससी आणि एसटी साठी दिलेल्या नाही आहे, त्या सर्वांसाठी दिलेल्या आहेत. म्हणून खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की ओबीसींनाही त्याच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे, परंतु त्याच्यामधूनही ओबीसींनी स्वतःची ही संघर्षाची वाट एससी एसटीच्या सोबत खांद्याला दिली पाहिजे, जेणेकरून खऱ्या अर्थाने तुमचा आमचा संघर्ष अधिक व्यापक होऊ शकते. डॉक्टर बाबासाहेब साहिल रामटेके सर, शेवटचे 2 मिनिटं आपल्याला द्यायचे तुम्हाला. काय सजेशन असेल, विद्यार्थी दशेमध्ये आहात तुम्ही, कसे विद्यार्थी जोडता येईल आणि कसं याला बळ देता येईल आपल्याला समर्थनार्थ? खरं तर ही जी चर्चा होत आहे ही युजीसी बिलाशी संबंधित आहे, होय, कुठल्याही राजकीय पक्षाची नाही. वामनदादाचं एक वाक्य आठवलं की संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, कुणा म्हणावे अपुले चेहरे हजार झाले. बिलकुल. तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीत का रे, तुमच्या मताची माणसं मेलीत का रे. आणि म्हणूनच मला म्हणायचं आहे की या संदर्भातला हे जे काही युजीसी बिलाच्या संदर्भात आहे, आता मी जे जनरेशन आहे त्या संदर्भातून जेव्हा बिलॉंग करतो, तर या संदर्भात जे काही युवक जे काही पुढे येणारे आहेत त्यांनी नेमका कोणत्या पक्षाचा हात धरायला पाहिजे. सपोर्ट करतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मग संघटन जे पाहिजे आपल्याला, आपण शिकलो परंतु शिकून त्यानंतर संघटित होऊ शकलो नाही आणि संघर्ष करू शकलो नाही, सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. आणि या चिंतेच्या बाबीला जर पुढे सरायचं असेल तर आमच्यासारख्या युवकांनी कुणाचा हात धरायला हवं. आणि म्हणून जसे वामनदादा खडकाने सांगितलं की संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, भूमिके लगते जिकर आधे इधर आधे उधर. तर मग या युजीसी समर्थनार्थ आपल्याला हे सगळं काही विसरून केवळ आणि केवळ जसं मगांनी सांगितलं मॅडमनी की आपल्याला एक मानव म्हणून, एक खऱ्या अर्थाने एक प्रामाणिक या देशातला नागरिक म्हणून खऱ्या अर्थाने समोर येणे गरजेचे आहे. दुसरी गोष्ट ज्या संदर्भात आली सांगितलं सरांनी की ओबीसी म्हणजे आयत्या बिडावर नागोबा. पण खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ज्या काही आपले मूलभूत अधिकाराच्या संदर्भात कलम 15चा वगैरे आपण वापर करतो, ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की धर्म, जात, वंशलिंग ज्या काही जन्मस्थानाच्या संदर्भात आहेत, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एससी आणि एसटी साठी दिलेल्या नाही आहे, त्या सर्वांसाठी दिलेल्या आहेत. म्हणून खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की ओबीसींनाही त्याच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे, परंतु त्याच्यामधूनही ओबीसींनी स्वतःची ही संघर्षाची वाट एससी एसटीच्या सोबत खांद्याला दिली पाहिजे. आणि म्हणून जेणेकरून खऱ्या अर्थाने तुमचा आमचा संघर्ष अधिक व्यापक होऊ शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की या देशातला ओबीसी म्हणजे झोपलेला सिंह आहे, परंतु आज हा झोपलेला सिंह 2026 झाले तरी जागा झालेला नाही, ही चिंतेची गोष्ट आहे. आणि म्हणून त्या झोपलेल्या सिंहाला जर जागा करण्याची आज कोणावर जर जिम्मेदारी असेल तर ती एससी आणि एसटी वरची आहे. आणि ती एससी आणि एसटी त्या सिंहाला जागा करून पुढे हा जो युजीसीचा निर्णय आहे, तो युजीसीचा निर्णय खऱ्या अर्थाने योग्य या देशामध्ये कसं लागू होईल यासाठी प्रयत्न करेल असं मला खूप छान. जोरदार टाळ्या होऊन जात्या बंधुजन हो. खरं तर आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनची ही महाचर्चा अतिशय रंजक